नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज कार्तिकी एकादशी आणि आमच्या खानदेशमध्ये याला खोपडी एकादशी देखील म्हणतात। त्याच्यासाठी आजीचा हातचा पारंपरिक पद्धतीने बनवलेला तिळकूट मी बनवून घेतलेला आहे। तिळकूट बनवण्यासाठी घेतली 1 वाटी तीळ आणि पाऊण वाटी गूळ। सर्वात आधी जाळ कढई घ्यायची आणि तिच्यामध्ये तीळ भाजून घ्यायची। तीळ आपल्याला 4 ते 5 मिनिट अशी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। हलकासा कलर बदलेपर्यंत तीळ भाजायची आहे। तीळ भाजली म्हणजे अशी तडतड उडायला लागते। आता एकसारखी अशी तीळ भाजून झालेली आहे। गॅस बंद करायचा। तीळ आपल्याला गरम असतानाच खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। माझ्याकडे लाकडी खलबत्ता आहे, त्याच्यातच मी आधी गूळ न टाकता गरम गरम चेपून घेतली। आता लगेचच गूळ टाकायचा आणि एकसारखी कुटून घ्यायची, म्हणजे जसं आपण कुटू तसा लगदा तयार होईल। असा तिळकूट तयार करून त्यापासून लाडू बनवा। थंडीच्या दिवसात खूप चांगले असतात। नक्की बनवा आणि लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।